नमस्कार मंडळी. तर आज आपण गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण माहिती व महत्त्व जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला सण असून या दिवशी विशेष पारंपरिक पदार्थ केले जातात. यामध्ये प्रामुख्याने खालील पदार्थांचा समावेश असतो. नंबर 1, श्रीखंडपुरी. गुढीपाडव्याच्या दिवशी गोडधोडाचा शुभारंभ म्हणून श्रीखंडपुरी बनवली जाते. श्रीखंड केशरी, आम्रखंड किंवा साधे वेलदोडा मिश्रित असते. नंबर 2, पुरणे म्हणजेच पुरणपोळी. पुरणपोळी हा गोड पदार्थ या सणासाठी खास असतो. तुपासोबत गरमागरम पुरणपोळी खाण्याचा आनंद काही औरच असतो. नंबर 3, कोशिंबिरी व पचडी. गाजराची कोशिंबीर, काकडीची कोशिंबीर तसेच केळ्याची पचडी केली जाते. नंबर 4, कडधान्य म्हणजेच कडधान्यांची उसळ. गुढीपाडव्याला आरोग्यासाठी चांगले असलेले कडधान्यांचे प्रकार मूग, चवळी, हरभरा वापरून चवदार उसळ बनवली जाते. नंबर 5, मंगोडे किंवा भजी. मुगाच्या डाळीचे मंगोळे किंवा कांदा आलू भजी केली जाते. गूळ नीम मिश्रण. 9 वर्षाच्या गोड तिखट अनुभवाचे प्रतीक म्हणून कडसर आणि गोडसर चव असलेल्या गूळ नीम मिश्रणाचे सेवन केले जाते. नंबर 7, रवा लाडू किंवा बेसन लाडू. सणासुदीला लाडू करणे ही पारंपरिक पद्धत आहे. गुढीपाडव्याला रवा किंवा बेसनाचे लाडू केले जातात. नंबर 8, आंब्याचे पन्हे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीराला थंडावा देणारे गोडसर पन्हे म्हणजेच कैरीचे सरबत प्यायला दिले जाते. हे पदार्थ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर केले जातात आणि संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंदाने हा सण साजरा करतात. गुढीपाडवा 2025 महत्त्व आणि माहिती. सर्वांना माझ्यातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवशी हिंदू नववर्षाचा मंगल दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात विशेष उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण नव्या वर्षाची सुरुवात, आनंद आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. 2025 मध्ये गुढीपाडवा 30 मार्च रोजी साजरा होईल. चला तर मग या विशेष दिवसाचे महत्त्व आणि परंपरा याबद्दल अधिक जाणून घेऊया. गुढीपाडव्याचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व. गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या तिथीला साजरा केला जातो. हा दिवस अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भांनी समृद्ध आहे. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. पुराणानुसार या दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि म्हणून हा दिवस नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो. असे म्हटले जाते की प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून अयोध्येत परतल्यानंतर लोकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी गुढ्या उभारल्या होत्या. त्यामुळे गुढीपाडवा हा विजयाचा दिवसही मानला जातो. ऐतिहासिकदृष्ट्या सम्राट शालिवाहन यांनी याच दिवशी शत्रूवर विजय मिळवून शालिवाहन शकाची स्थापना केली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन घर, व्यवसाय किंवा कुठलेही मंगल कार्य सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. गुढी उभारण्यामागील कारण आणि त्याचे प्रतिकात्मक महत्त्व. गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे विजय आणि समृद्धीचे प्रतीक. ती उभारताना काही विशिष्ट गोष्टींचा समावेश केला जातो. काठी म्हणजेच बांबूची दांडी. ही शक्ती आणि उन्नतीचे प्रतीक मानली जाते. रेशमी वस्त्र, सहसा पिवळा किंवा भगवा, हा रंग प्रसन्नता आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाची पाने. कडुलिंब हा आरोग्यदायी असून वर्षभर निरोगी राहण्यासाठी या दिवशी त्याचे सेवन केले जाते.
फुलांची माळ आणि कडुलिंब हे शुभ आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. वाडग्याच्या तोंडावर तांब्या अथवा कलश ठेवला जातो. हे समृद्धी आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणाऱ्या काही खास परंपरा. सकाळी अभ्यंग स्नान आणि नवीन वस्त्र परिधान करणे. हा दिवस अत्यंत शुभ मानला जात असल्याने लोक सकाळी स्नान करून नवनवीन कपडे घालतात. गुढीची प्रतिष्ठापना आणि पूजा. घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा गच्चीवर गुढी उभारली जाते आणि तिची विधीपूर्वक पूजा केली जाते. कडुलिंब गूळ मिश्रणाचे सेवन. या दिवशी कडुलिंबाच्या पानासोबत गूळ आणि जिरे यांचे मिश्रण खाल्ले जाते. हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते आणि जीवनातील गोड तिखट अनुभवांना सामोरे जाण्याचा हा संदेश देते. पंचांग वाचन आणि नवीन वर्षाचे स्वागत. नवीन वर्षाच्या भविष्य कथनासाठी या दिवशी पंचांग वाचले जाते. विशेष पक्वानांची तयारी. पुरणपोळी, श्रीखंड, सुंठपाक यासारखे गोड पदार्थ या दिवशी घरोघरी बनवले जातात. गुढीपाडव्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व. गुढीपाडवा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडीत एक अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी मराठी माणूस आपली संस्कृती आणि परंपरा मोठ्या उत्साहाने जपत असतो. हा दिवस संकल्प करण्याचा आणि सकारात्मकतेने जीवनाच्या पुढील प्रवासाला सुरुवात करण्याचा असतो. शेतकरी या दिवशी नवीन पेरणीसाठी तयार होतात, तर व्यापारी नवीन हिशोब सुरू करतात. अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. हिंदू धर्मातील नववर्षाचा हा शुभ दिवस असून समाजात एकोपा आणि आनंद निर्माण करणारा आहे. नवीन वर्षाचे स्वागत आणि शुभेच्छा. गुढीपाडवा हा नव्या ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरलेला सण आहे. या दिवशी आपण आपल्या घरात गुढी उभारून ईश्वराची प्रार्थना करून आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करतो. नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी आनंद, समृद्धी, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि हो, चॅनेलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.